अरे गोट्या, अरे काय गाव जेवण घालायचं वे, एवढी भाजी कशाला आणलीस? अयो, आता शीतलच म्हणली म्हणून घेऊन आलो की. आता काय परत घेऊन जायचंय? नाही 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 नाही, आता आणली तर असू दे. काय ग पण शीतले, अगं एवढी भाजी त्यांच्या रानातनं कशाला आणायला लावलीस? त्याला काय होतंय मामी, रोजच आणतोय की. आज पत्र कोणाला काय कळलंय का? हे बघा, तुम्ही अजिबात टेन्शन. पण त्यांनी ओळखली तर? काय बी काय बोलताय, असं कसं ओळखतात? भाजी सारखी भाजी आहे की, त्याच्यावर काय लेबल आहे व्हय त्यांच्या नावाचं? मला आपलं वाटलं म्हणून म्हणली मी. आणि ए गोट्या, तू जा बाबा इथनं. हे बघ, काय जर काम असेल ना तर आमच्या ह्यांना विचार आणि तेवढं कर. पाणी तर द्या की. अना गोट्या, जर का कुणाला काय कळलं तर हे जे उगवून आले का नाही ते बी खुरपून काढत असते, कळलं? नाही नाही नाही, मी कशाला कोणाला काय बोलतोय, येतो मी. अरे पाणी 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 पाहिजे होतं ना? नाही नको, राहून द्या, येतो मी. आणि हे बघ, कुठं काय पचकू नकोस बाबा. नाही, मी कशाला पचकतोय. मामी चला लागा स्वयंपाकाला, मी एवढा आवरून येतेच. आणि हे बघ, माझ्या हातची स्पेशल कांद्याची पात करते. हे बघा, जोवर मी या घरात आहे ना तोपर्यंत आमच्या वडिलांच्या आवडीची भाजीच काय, कुठलीच गोष्ट करायची नाही. नाही 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 मामी, कांद्याच्या पातीची भाजी नको, ताईसाहेबांना अजिबात आवडत नाही. मला मला मंगलताईंनी सांगितलं होतं. पुष्पे, मी काय ग, ही भाजी कोणी आणली? मी. तू? होय, मीच आणली. आणि तू कवा गेलतीस मंडईला? ते हाय का, आता तुम्ही आम्हाला काम करून देणार आहे का प्रश्नच विचारत बसणार आहे? नाही नाही, करा की तुमचं तुम्ही काम करा, मला फक्त विचारायचं होतं. शीतल, मी काय मदत करू का? तुम्ही आम्रखंड आणा आणि आणि सिंबांसाठी आईस्क्रीम. एक मिनिट, असं करू, आपण जेवल्यानंतर सगळ्यांनाच आईस्क्रीम देऊ. हा हा, जावा जावा, घेऊन या. होय, येतो मी. पण शीतल, आपण ज्याच्यासाठी एवढं सगळं करतोय ते नक्की साध्य होईल ना? अहो मामा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण एकदम मनापासून त्यांचा पाहुणचार करू. ते सगळं बघून आपल्या संस्कारांबद्दल चांगला विचार करताल त्या. आणि जयश्रींवर तुम्ही केलेले संस्कार बरोबर आहेत हे बी पटेल त्यांना. आणि हा, जयश्रींबद्दल जे काही चुकीचं मत तयार झालंय ते बी बदलल मामा. वय बाई, असंच होऊन दे बघ. आणि बघा, तुम्ही बी लवकर जा आणि लवकर या, आम्ही बी आवरायला घेतो आता. बर बर. व्हॉट इज दिस नॉनसेन्स? ही गोष्ट आमच्या मनासारखी व्हायना, सगळं प्लॅन काढायला लागल्यात. त्यात काय नवीन आहे तेव्हा? काय नवीन आहे म्हणजे? माती खाल्ली तुमच्या घरच्यांनी आणि तुम्ही मला बोला, काय गरज होती हे सगळं करायची? ओ, तुम्ही उगाच त्यांच्यावर डापरत जाऊ नका. डापरत जाऊ नका. ताईसाहेब दौडला जाणार होत्या, नाही गेल्या का? तुमच्या घरचे आले निमंत्रण द्यायला, एक दिवस अजून टोकला आपण. आमच्या घरातल्यांना तर खरंच काय कामधंदे नाहीत. त्यांना तर नुसती आपली काळजी लागून राहिलेली असते, कधी त्या अजिंक्यांची कधी माझी. हे ना, हे सगळं आमच्या मम्मीच्या डोक्यात आलं असणार बघा. तिच्याच डोक्यात नेहमी असलं काहीतरी येत असतं. पण आता हे सगळं कितीला पडलं, यू डोंट अंडरस्टँड. बर, आता तुम्ही पटकन खाली चला, नाहीतर आपण दोघं उशिरा आलो म्हणून दोघांना बी हंटरचे फटके खायला लागतील. आम्हाला? अहो आपल्याला मामांच्या घरी जायचंय. अहो मग हे काय आहे? अहो आपल्याला अजिंक्य मामांच्या घरी जायचंय. संग्राम, अहो अजून जेवायला झाला वेळ आहे, एवढ्या आधी जाऊन काय करायचं आपण?
अहो आपण जाऊन त्यांना जेवण बनवायला मदत करू ना. एवढ्या सगळ्या लोकांचं ते एकटे कसे जेवण बनवणार? खरंय खरंय. संग्राम ना फार कमी वेळात शीतलचा लढा लागलाय. ती मुलगी चांगलीच आहे. चला निघायचं का? निघूया की. चला चला. शीतल मामी आम्ही आलो. अरे वा या या साहेब. नमस्कार आहे साहेब. या बस बाळा बसा की साहेब. बसा बसा. बसा आहे साहेब. हर्षवर्धन ते येते गाडी लावत होती. या या या. नमस्कार. मरणाचं ऊन आहे बाहेर. बसा बाई. बसा बसा. शीतल मामी. सिंबा आला तुम्ही? मामी आम्हाला तुमची खूप आठवण येते. आम्हाला बी तुमची लई आठवण येते बघा. फौजी मामा कुठे आहेत? बेळगावला. आपण नव्हतो का त्यांना सोडायला गेलो? अजून नाहीत आले? नाही. आम्ही होतोय म्हणून सांगायचं ना, आले असते ते. बरं ताईसाहेब, तुमच्यासाठी काय करू का? चहा नाही तर सरबत करते की. तसा बी जेवणाला अजून लई वेळ आहे. अहो नाही नाही नको राहू दे. आपण थोड्या वेळाने जेवायलाच बसूयात. शीतल जाग जरा पाणी आणजा सगळ्यांना. आणते. काय सिंबा बस ना. जेडे जरा आत येतीस का? काय ग जेडे, किती वेळ झाला कोण होती तुला दिसलं नाही वे? तू पहिल्यांदा मला हे सांग, हे जेवणा खाण्याचं कशाला काढलंय? हा पूजा होऊन आठवडा बी नाही झाला. हे काय असलं? अगं बाई जेडे, तुझ्यासाठीच केलंय हे सगळं. तुझ्या नंदला तुझं काय बी पटत नाही आणि तिला तू त्या घरात नको आहेस म्हणून म्हणलं तिला इकडे जेवायला बोलवायचे आणि तिच्या मनातला गैरसमज दूर करायचं. मला काय तिच्या बरोबर संसार करायचाय का? हा ती केली पण असती आज, पण तुमच्यामुळे थांबली. म्हणजे सगळे प्रॉब्लेम संपले असते. तुम्ही वाढवून ठेवले मम्मी. गप्पस गेली असती म्हणून काय झालं, पण जाताना तिच्या मनात कसली बी शंका नसायला पाहिजे, नाहीतर आता ती घोळ घालून ठेवल. मागल्या वेळेला ती आईसाहेब चिडली होती, केवढ्यात पडलं होतं आपल्याला. अगं मम्मी ते जाऊ दे, तुला नाही कळायचं. मम्मी आईसाहेबांची गोष्टी वेगळी आहे. हिचा काय संबंध येतोय का तरी? हा तिला जाऊ दे हिच्या घरी. इथे हिंगलत बी नसते बघ तिला. हीच या असल्या स्वभावामुळेच का नाही स्वतःच कायम नुकसान करून घेतलंयस बघ तू. ए मम्मी, आता तुझ्या मनासारखं सगळं होते ना, मग कशाला मला सारखं बोलत असतेस ग? हे बघ काय आहे ते जेवणा खाण्याचं करून घ्या आणि जाऊ दे आम्हाला आमच्या घरी. ह्यो विषय इथंच मिटवून टाका. अगं चेडी, काय करायचं ह्या पोरीला? अरे देवा, जरा तर काय अक्कल घाल माझ्या पोरीच्या डोसक्यात. तिला जरा काय समजून सांगायचं म्हटलं तर काहीच उपयोग नाही. स्वतःच भले कशात आहे ना ती कळतच नाही बघ तिला. ताईसाहेब, कसं झालंय हो जेवण? छान झालंय, सगळं मस्त झालं. अहो मस्तच होणार. आमच्या जयश्रीची रेसिपी आहे बर का. अहो ताईसाहेब, तुम्हाला काय सांगू, आमच्या जयश्रीला का नाही लई हाऊस बघा स्वयंपाकाची. कायम काय बाय करून बघायची. आहे का नाही ग शीतल? हा होय होय. जयश्री, अहो तुम्ही सांगितलं होतं का नाही, ही एकदम तशी केली बघा भाजी. आता जी भाजी शीतलनी केली का नाही, तीच भाजी जर जयश्रीच्या हातची खाल्ली ना तुम्ही तर दौंडला कधीच परत जायचं नाही. जेडे पाणी दे की जरा. हा सावकाश घ्या बरं का. अहो ताईसाहेब, आमची जयश्री का नाही एकदम ऑलराऊंडर आहे बघा. अजिबात कशात कमी नाही.
अभ्यासात म्हणू नका, स्वयंपाकात म्हणू नका, हाय का नाही हो? वय वय तुम्हाला भाजी हर्षवर्धन शीतल जरा भाजी वाढ की. आई साहेब तुम्हाला काय? आम्ही घेतो लागेल तसं. बघा लाजू नका. शीतल मामी आम्हाला भाजी खूप आवडली, आम्हाला अजून द्या. भाजी वाढू आवडली तुम्हाला? हो खूप आवडली. हे घ्या. तुम्ही सगळंच किती छान छान करत असता. वय ना शिंबा, पोटभर जेवा बर का. ताईसाहेब आमची जयश्री M.Com आहे आणि युनिव्हर्सिटीत पहिली आली बर का. आणि एवढं सगळं करून बी ती रानातली कामं बी सगळी करायची बर का. आणि अशी एवढी चांगली सून तुम्हाला शोधून बी सापडली नसती. हो अगदी खरंय. म्हणजे जयश्रीमधले हे गुण आम्हाला माहितीच नव्हते. हो एवढंच नाही, तुम्हाला अजून तर सांगायचं राहिलो. एकदा काय झालं माहितीये का, आमच्या जयश्रीची परीक्षा होती आणि नेमकी त्याच टायमाला मी आजारी पडली बघा. मग काय आमच्या जयश्रीनी एकटीने सगळं घर सांभाळलं बघा. आणि एवढं करून बी मार्क अजिबात कमी पडले नाही बर का. हा पहिली आली. पुष्पे अगं होत आलं जेवण, अजून काय पाहिजे का बघ की. ताईसाहेब तुम्हाला काय अजून? अहो नाही झालंय आमचं. आमचं पण होत आलंय. हा असं कसं? अहो आईस्क्रीम बी आहे की अजून. एवढं झालं का नाही मग आईस्क्रीम बी खायचं. आईस्क्रीम आम्हाला खूप आवडत, आम्ही खूप खाणार. सिम्बा आधी ताटात जेवढं आहे तेवढं सगळं संपवा, मग लगेच आणते तुमच्यासाठी आईस्क्रीम. मामा एकच नंबर बेस झाला होता बरं का. आम्हाला निघायला पाहिजे, लय महत्वाची काम आहेत आम्हाला पण. सगळं व्यवस्थित झालं ना? व्यवस्थित? अहो एक नंबर मामी, आम्ही फुल दाबून आणले. चला चला चला. जयश्री फारच रमल्यात वाटते इथं. नाही म्हणजे तुम्हाला थांबायचं असेल तर थांबा, काही गरज नाही यायची. लगेच नाही आला तरी चालेल, राहा आठवडाभर. नाही नाही इथं कशाला, तिकडेच राहून दे. म्हणजे रमायला तिला सवय नाही ना घर सोडून राहायची, म्हणून म्हणलं. नाही हो, आम्ही आपलं असंच म्हटलं. म्हणजे त्यांची इच्छा दिसत नाहीये तशी. त्यांचं काही घरातनं पाय निघत नाही बहुतेक. हा नाही नाही तसं काय बी नाही. आणि असं राहिल्याशिवाय तिला तरी सवय कशी होणार, हाय का नाही? आणि एवढं तर होणारच की ताईसाहेब. पण ती येईल तुमच्या सोबत, हाय का नाही ग जेडे? आणि तसं बी कुठल्या बी बाईला तिचं सासर हीच तिचं घर असतंय. देर यू आर मामी, लाख मोलाचं बोलला तुम्ही. अहो एखाद्या स्त्रीला तिचं सासर हेच खरं घर असतं. आता जयश्रीने पण बंगला सांभाळला पाहिजे, लय मोठी जबाबदारी त्यांच्या पण अंगावर. आता आमच्या ताईसाहेब दौंडला दिल्यात, त्यांनी पण तिकडचं जाऊन घर सांभाळलं पाहिजे. त्या पण किती दिवस इथं थांबणार, निघतील त्या पण उद्याच. उद्या आम्ही म्हणालो का असं? नाही म्हणजे इथली कामं सगळी झाली ना, मला वाटलं. भैया अहो का मला पाठवताय लगेच? नाही म्हणजे आम्हालाही जरा नणन म्हणून मिरवू द्या की. आता जयश्री नाही का राहिल्या इकडं? जयश्रीच काय, तुम्ही पण राहिलातच की. आम्ही आता इतक्या दिवसांनी माहेरी आलोय, जरा थांबलो असतो थोडे दिवस तर तुम्ही. नाही तसं नव्हतं,
काय दाजे तिकडे एकटेच आहेत, त्यांचं पण किती बिझी शेड्यूल असतं, उगाच त्यांना त्रास. हा खरंय, मग त्यांनाही घेऊ की इकडे बोलून. पण तुम्ही सारखं सारखं असं का म्हणताय ते काही कळत नाही. तुमची इच्छा आहे का आम्ही इथं राहू नये अशी? खरं तर तुम्ही इथनं जावं हीच आमची इच्छा आहे. भैया काय? हो नाही नाही, असं काय नाही, तुम्ही राहा की, तुम्हाला पाहिजे तितके दिवस राहा, तुमचंच घर आहे. मग परत हा विषय काढू नका. आलंय का ध्यानात? शी, आम्ही शीतल मामींकडेच थांबणार. सग्राम आत्ता नाही, आम्ही तुम्हाला आणून सोडतो परत इकडं. आत्ता घरी चला आपल्या. नक्की? मी येते की तुम्हाला न्यायला. चला आता निघूयात घरी आपल्या. काय भैया? हा चला लेट्स गो. ताईसाहेब एकच मिनिट, ओटी भरते तुमची, आलेच. ताईसाहेब, आमचं आपलं छोटस घर आहे, म्हणजे आम्ही आमच्या कुवतीनुसार जसं जमल तसं केलंय. तुम्ही गोड मानून घ्या. होय ताईसाहेब, आमच्या गरीबा घरचं भोळं भाळं मानून घ्या. अहो माणूस श्रीमंत असो किंवा गरीब, देण्याची वृत्ती असायला पाहिजे. तुम्ही जे काही केलंय ते सगळं अगदी मनापासून केलं. तुम्ही चांगली माणसं आहात म्हणून आम्हाला आवडलंय. चला येतो. वय परत नक्की या बर का. हो चला. बाय बाय मामी. बघितलं का, चांगल्या मनाचं आहे तर असं म्हणून गेल्या. होय बाय पुष्पे, लई बरं वाटलं बघ. अगं मनावरच एक मोठं वजन उतरल्यासारखं वाटतंय बघ आता. मी म्हणलं होतं का नाही, समजा चांगलं होईल आणि जयश्री बद्दल चाललेलं चुकीचं मत बी बदलल. वय पण खरं सांगू तुम्हाला, मला का नाही त्या तिघीत ती ताई शानी वाटली बघ. वय वय यांचा फोन आहे, आलेच मी. हा हॅलो. हा हॅलो, काय झालं पुढं? काय नाही, आताच ताईसाहेब येऊन गेल्या. मग काय म्हणलं? सगळ्यांचं कौतुक करत होत्या. मला तर वाटतंय जयश्री बद्दल जे काय चुकीचं मत झालं होतं त्यांचं ते बी निवळल आता. बघ तुला सांगत होतो ना काहीतरी होईल म्हणून. तुझं उगाचच ते केकला बी तेच सांगत होतो. ते बघ म्हणलं की गरिबी असंच असतं. होय, असं घरातल्या गोष्टी मित्रांना कशाला सांगतो? ते सोड. अगं तुला माहितीये का, अगं केक आणि त्याची मैत्रीण भेटली होती. काय म्हणत होतं माहितीये का, तुम्ही आमचे गुरु आहे, तुमच्या स्टोरीवरून इन्स्पायर झालोय म्हणा आम्ही. एक मिनिट, केकेची मैत्रीण? अगं होय, अगं आपण जो लव्ह ट्रेंड सुरू केलाय ना, तो ट्रेंड सुरू आहे इकडे. वा फौजी, जोरात आहे म्हणायचं की. हा आता काय जोरातच आहे म्हणायचं. बरं चल ठेवू का? ते तुला फोन केला होता की काय झालं म्हणून विचारायला, नंतर करू. बर ठेवा, आम्ही बी जेवून घेतो आता. घ्या घ्या. ठीक आहे, ह्यो तर ट्रेनिंग सेंटरचा नकाशा आहे, पण असा अर्धवट कुणी काढून ठेवला असेल.